राहुल आणि अंकिता हे कॉलेजला असताना खूप चांगले मित्र. तसं यांचं मित्र सर्कलही खूप मोठं होतं. पण हळूहळू राहुल आणि अंकिताचं मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. दोघांचंही कॉलेज जीवन खूप छान प्रकारे चालू होतं. अंकितालाही दिसायला देखणी नार, तिचे ते लांब लचक काळेभोर केस, ती हसताना तिच्या गालावर पडणारे ते डिम्पल्स, तिचं रूप बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी ही अंकिता. बोलक्या स्वभावाची, तिला शांत बसायला कधीच आवडत नसे. ती कॉलेजमध्ये आल्यास मित्रांमध्ये तिचीच जास्त बडबड असायची. पहिले 5 ते 6 महिने यांचं प्रेम हे सुरळीतपणे चालू होतं. त्यांचं ते लपून-लपून फिरणं, लेक्चर सोडून पिक्चर पाहायला जाणं, एकाच कपात कॉफी पिणे, फिल्ममध्ये दाखवतात ना, अगदी त्या प्रकारे त्यांचं हे प्रेम. पहिले काही महिने यांचं प्रेम खूप मस्त चालू होतं. पण यांच्यामध्ये अचानक भांडणं व्हायला सुरुवात झाली. राहुल हा अंकितावर संशय घेऊ लागला. अंकिता ही बडबडी असल्यामुळे मित्र कंपनीमध्ये हसून बोलणे वगैरे अंकिता करत असे. पण आता ही बडबड राहुलला खपत नसे. तो कोणत्याही कारणावरून तिच्याशी भांडण करू लागला. पण त्या बिचारीला भांडणाचं कारण समजत नव्हतं. हळूहळू राहुलने तिला सर्व तिच्या मित्रांपासून दूर केलं. प्रेमाअभावी तिने तिचे मित्र सोडलेही, कारण ती त्याच्यावर प्रेम करत होती. पण याला तिच्या प्रेमाची किंमत कळली नव्हती. मेसेजचा रिप्लाय द्यायला थोडासा उशीर झाला की हा भांडण करायला तयार असायचा. कुठं गेलती, कुठं झक मारत होती वगैरे वगैरे शिव्या देत होता. तरी ती सर्व त्याचं ऐकून घेत होती. घरात शेजारी कोण कोण असतं, मुलं आहेत का, त्याच्यासमोर जायचं नाही, नेहमी अंगावर ओढणी घेऊनच काम करायचं. इथपर्यंत राहुल तिच्याशी बोलत होता. अंकिताला तो आता जास्त कॉलेजही करू देत नव्हता. अंकिताचं राहणीमान आणि स्वभाव सगळंच राहुलने बदलून टाकलं होतं. भांडण झाल्यास परत राहुल तिच्याशी प्रेमाने बोलत असे. त्यामुळे अंकिता हे सगळं विसरून जात होती. एक दिवस प्रेमाने बोलून राहुलने अंकितासमोर लग्नाचा प्रस्ताव टाकला. लग्नानंतर सुधरेल हा असं म्हणून ती लग्नास तयार झाली. घरचे लग्नाला परवानगी देणार नाही हे माहीत असून देखील ती त्याला हो बोलत होती, कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. शेवटी ती पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेते, कारण तिला माहिती होतं घरचे आपले लग्न होऊ देणार नाही. शेवटी ते पळून जाऊन देवळात लग्न करतात. ती पळून गेल्यामुळं तिच्या वडिलांना अटॅकचा झटका येतो आणि ते मरतात. राहुल त्याच्या आई-वडिलांना समजून त्यांचे आई-वडील अंकिताला कसं तरी घरात घेतात. पहिले ते 8 दिवस त्यांचा संसार हा सुखाचा चालला होता. तिला वाटलं आता हा खूप चांगल्या प्रकारे बदलला, पण तो बदल त्याच्यामध्ये झालाच नव्हता. राहुलचं घर हे मंदिरासमोर होतं, त्यामुळे तिथे पहिल्यापासून नेहमी मुलं येऊन बसत होते. पण ते मुलं अंकितामुळेच तिथं बसतात असा त्याचा संशय होता. त्यामुळे त्याने त्यांच्या रूमच्या सर्व खिडक्या कायमच्या बंद करून टाकल्या होत्या, कारण दरवाजा नेहमी बंद ठेवायचा असं त्याने घरच्या सगळ्यांनाच बजावलं होतं. त्याच्या या वागण्याला घरचे पण वैतागले होते. एक दिवस अंकिता ही पाणी भरायला बोरिंगवर गेली होती. तिने एक हंडा हा डोक्यावर आणि दुसरा हंडा हा कमरेवर उचलून देण्यासाठी तिथल्या एका मुलाला सांगितलं. तो मुलगा हंडा तिच्या कमरेवर उचलून देत असताना तिच्याकडून राहुल बघतो. अंकिता घरी आल्यावर तो तिला खूप मारतो. त्याचं तुझं काय लफडं आहे का असं बोलून तो तिला खूप मारत असतो. आता आता इरसाळी खोड लागली होती. ही कोणाशी बोलली तरी याचं तिचं काहीतरी चालू आहे. हे म्हणतात ना, नवरा बेवडा असावा पण इरसाळा नसावा. पण हा बेवडा नसून इरसाळा होता. तिचा तो फोन नेहमी चेक करत असायचा. कोणाला SMS केला का, कोणाला कॉल केला, तो सर्व काही फोन तपासून पाहत असे. घरामध्ये नेहमी साडीवरच राहायचं, केस मोकळे सोडायचे नाही, हाफ ब्लाऊज घालायचे नाही. तिच्या राहणीमानावर तो आता बंधनं आणत होता. त्याच्या प्रेमापायी ती सर्व काही सहन करत होती. त्याच्या प्रेमामुळे तिने तिचे आई-वडील, पूर्ण कुटुंबच सोडलं होतं. तिच्यामुळेच तिचे वडीलही वारले होते. ही तिच्यासाठी सर्वांना सोडून आली होती, फक्त याच्या प्रेमासाठी. पण ते पहिलं कॉलेजमधलं प्रेम आता यांच्यामध्ये थोडं देखील राहिलं नव्हतं. हे एका कपात काय, लग्न झाल्यापासून एका ताटात देखील सोबत जेवले नव्हते. आपण खूप मोठी चूक केली अशी ती विचार करत बसली असते. पण जाऊ द्या, सासू-सासरे जीव लावतात ना असा विचार करत ती अंघोळ करायला जाते. अंघोळ करून आल्यावर ती तिची आवडती गुलाबी साडी घालते. त्यावरच ब्लाऊज हे तिला खूप आवडायचा. ते
आस्तीनला कमी आणि पाठीमागून मटका गळा आणि त्याला लटकणं लावलेलं. तो मटका गळा आणि ते लटकणं तिच्या त्या गोऱ्या पाटीला अगदी उठून दिसत होते. लांबलचक केस मोकळे सोडून ती नटून-थटून त्या साडीमध्ये एखादी अप्सराच दिसत होती. तिचे ते सौंदर्य पाहून तिच्या सासूने तिची नजर काढली. तोच राहुल घरी येतो ते बघून त्याला काय करावं काय नाही काहीच समजत नाही. एवढं नटून-थटून कोणाला भेटायला जाऊ लागली असं म्हणून तो तिला खूप मारतो. पण ती आता त्याच्या या इरसाळ्या खोडीला वैतागली होती. घरी निघून जावे तर आई घरात घेणार नाही. दुसरीकडे कुठे जावे म्हणून ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. गावामध्ये एक पडकी विहीर होती. ती एक चिठ्ठी लिहून विहिरीमध्ये उडी मारते. राहुल ती चिठ्ठी वाचतो आणि मोठमोठ्याने रडतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते रे. तुझी ही खोड माहिती असून सुद्धा मी तुझ्याशी लग्न देखील केलं. अरे वेड्या, तुझ्या प्रेमाखातीर मी माझ्या जन्मदात्या वडिलांना गमावलं रे. एक दिवस तरी तू मला प्रेमानं बायको नावाची हाक देशील या आशेवर होती रे. एक दिवस तरी ती माझ्यासोबत एका ताटात जेवशील असं वाटत होतं रे वेड्या. एक दिवस तू गजरा आणून माझे डोळे झाकून तो माझ्या केसात लावशील असं वाटायचं रे नेहमी मला. एक दिवस तू मला प्रेमाने तुझ्या मिठीत घेशील, पण आता वाटायचं तू मला मेल्यावरच मिठीत घेशील. पण प्रेमाने मिठीत घेऊन एकदा आय बायको नावाची हाक मार आणि माझ्या केसात तुझ्या हाताची गजरा घाल. मी मेल्यावर फक्त एक दिवस, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय. इरसाळ, संशयी प्रेम नाही केलं कधीच रे वेड्या.